हॅलो डे स्टुडंट्स. आजचं आपलं सेशन आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याचं आपण काल जे सेशन घेतलं होतं दॅट इज पार्ट वन. आजचं जे आपलं डिस्कशन असणार आहे दॅट इज पार्ट टू. ओके. सो कालच्या सेशनमध्ये आपण मोस्ट ऑफ द IUPAC नोमेनक्लेचर कव्हर केलं होतं. ठीक आहे. त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आपण तिथे कंटिन्यू करूया. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे. सो फर्स्ट विल प्रोसीड फॉर द आयसोमेरिझम अँड इट्स क्लासिफिकेशन. ओके. सो बघूया की हे आयसोमेरिझम एक्झॅक्टली काय असतं. एक्झामला याच्यावरती एक क्वेश्चन विचारला गेलाय. ओव्हरऑल जर आपण बघायला गेलो तर आपण जर आयसोमेरिझमच्या बाबतीत विचार केला तर काही आयसोमर्स असे असतात ज्यांना आपण बोलतोय स्ट्रक्चरल आयसोमर्स अँड सम ऑफ द आयसोमर्स दे आर सेड टू बी स्टेरिओ आयसोमर्स. आता स्ट्रक्चरल आयसोमरमध्ये आहे चेन आयसोमर्स, पोझिशन आयसोमर्स, फंक्शनल ग्रुप आयसोमर, मेटामेरिझम अँड टॉटोमेरिझम. आणि स्टेरिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे फक्त जॉमेट्रिकल, ज्याच्यामध्ये एक आहे सिस आणि दुसरं आहे ट्रान्स आयसोमर. यांच्यावरती आपण शॉर्ट डिस्कशन करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल चेन आयसोमेरिझम कशाला बोलायचं, आधी आपण स्ट्रक्चर ऑब्झर्व करू. सपोज इथे चेक करा की एक स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलं आहे जे की आहे एन ब्युटेनचं, ज्याला मी रिप्रेझेंट करताना असं करू शकतोय CH3, CH2, CH2 अँड CH3. याच्यासोबत मी जो दुसरा मॉलिक्यूल दाखवलाय त्याचा आपण इथे स्ट्रक्चर ड्रॉ केलाय. दोघांमध्ये सिमिलरिटीज काय चेक करा आधी. याच्या दोघांमध्ये या स्ट्रक्चर नंबर 1 आणि स्ट्रक्चर नंबर 2 मध्ये आपण चेक केलं तर दोघांमध्ये नंबर ऑफ कार्बन 4 आहेत, नंबर ऑफ हायड्रोजन 10 आहेत. ओके. सो आता यांच्यामध्ये मोलेक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण त्यांचे स्ट्रक्चरल अरेंजमेंट किंवा कार्बनचं स्केलेटन कसं आहे डिफरंट आहे. मग या दोन मॉलिक्युलला मी एकमेकांचे काय बोलू शकतो, दे आर कॉल्ड chain isomers of each other. Okay, the compound which having same molecular formula but different in nature of carbon chain, this is known as chain isomers and this phenomenon is known as chain isomerism. खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये की असे कंपाऊंड्स, दोज कंपाऊंड्स विच हॅव्हिंग सेम मोलेक्युलर फॉर्म्युला चेक करा, दोघांचा मोलेक्युलर फॉर्म्युला एक्झॅक्टली सेम आहे बट बट डिफर इन द नेचर ऑफ कार्बन चेन. इथे कार्बनची चेन कशी एकदम परफेक्टली स्ट्रेट होती, इथे पण स्ट्रेट आहे पण याला अचानक तुम्हाला दिसतंय की इथे काय झालंय, ब्रांचिंग पण झालंय. सो दे आर सेड टू बी चेन आयसोमर्स. सेकंड आहे पोझिशन आयसोमर्स. आता मला सांगा, आधी एक्झाम्पल केअरफुली ऑब्झर्व करा. स्ट्रक्चर नंबर 1 मध्ये तुम्हाला एक अल्किन दिलाय आणि अल्किनमध्ये चेक करा डबल बॉन्ड एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला आहे. डबल बॉन्ड इज ॲट कार्बन नंबर 1. त्याचे नंबर ऑफ कार्बन चेक केले, नंबर ऑफ हायड्रोजन चेक केले तर मला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळतो आहे C4H8. ओके. सो सेकंड मॉलिक्युलचा आपण ऑब्झर्व केला. सेकंड मॉलिक्युलमध्ये चेक करा, नंबर ऑफ कार्बन सुद्धा 4च आहे, नंबर ऑफ हायड्रोजन 8च आहे. फक्त डिफरन्स असा आहे की डबल बॉन्डची पोझिशन ऑब्झर्व करा. डबल बॉन्ड इज प्रेझेंट ॲट कार्बन नंबर 2. सो या ठिकाणी दोघंही मॉलिक्युल एक्झॅक्टली परफेक्टली स्ट्रेट आहे. दोघंही मॉलिक्युल परफेक्टली स्ट्रेट आहे. फक्त डिफरन्स असा आहे की डबल बॉन्डची पोझिशन कार्बन नंबर 1, 2 मध्ये आहे. इथे डबल बॉन्डची पोझिशन कार्बन नंबर 2, 3 मध्ये आहे. सो आपण जर या स्ट्रक्चरला केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपण असं म्हणू शकतो की दिस कंपाऊंड विच हॅव्हिंग सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट बट डिफर इन द पोझिशन ऑफ constituent or multiple bond or functional group are known as positional isomerism and this phenomenon is called as positional isomerism. So आता इथे आपण एक्झाम्पल डिस्कस करताना आपण फक्त डबल बॉन्डचा विचार केलाय. आपण फक्त विचार कोणाचा केलाय, डबल बॉन्डचा म्हणजे मल्टिपल बॉन्डचा. तर अजून काय काय पॉसिबल आहे, तर जे सबस्टिट्युएंट आहे त्यांची पोझिशन वेगवेगळी असू शकते किंवा जे फंक्शनल ग्रुप आहे त्यांची पण पोझिशन वेगवेगळी असू शकते. सो त्या कॉन्सेप्टला आपण बोलतो पोझिशन आयसोमेरिझम. ओके. मला असं वाटतं की थेरोटिकल पेक्षा तुम्ही जर एक्झाम्पल केअरफुली बघितलं तर एक्झाम्पलनुसार लगेच क्लिअरिटी येते. देर इज अ चेंज इन द पोझिशन ऑफ डबल बॉन्ड असं आपण म्हणू शकतो आहे. ठीक आहे. पुढे बघूया फंक्शनल आयसोमर कोणाला बोलायचं आहे. आता मला सांगा, पहिला जो मॉलिक्यूल मी घेतला आहे दॅट इज अल्डिहाइड. ज्या मॉलिक्यूलचं नाव आहे प्रोपॅनल. त्याचा मोलेक्युलर फॉर्म्युला चेक केला, इट कन्सिस्ट ऑफ 3 कार्बन, 6 हायड्रोजन अँड 1 ऑक्सिजन. ओके. आणि जस्ट शेजारी मी मोलेक्युल ड्रॉ केला आहे, इट इज फ्रॉम कीटोन फॅमिली. इट इज फ्रॉम कीटोन फॅमिली. त्याच्यामध्ये पण चेक करा, नंबर ऑफ कार्बन मात्र 3च आहे, नंबर ऑफ हायड्रोजन 6 आहे, नंबर ऑफ ऑक्सिजन एकच आहे. याचा अर्थ मोलेक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे पण डिफरंट काय आहे, त्यांचा फंक्शनल ग्रुपच डिफरंट आहे. सो दोज कंपाऊंड विच हॅव्हिंग सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप, सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट नेचर ऑफ फंक्शनल ग्रुप, म्हणजे एक आहे अल्डिहाइड आणि दुसरा आहे कीटोन. सो दे आर कॉल्ड एज फंक्शनल आयसोमर्स ऑफ ईच अदर. हे इझी आहे. ओके. मेटामेरिझम काय असतं बघा. तुम्ही आधी एक्झाम्पलवरती फोकस करा. एक्झाम्पलवरती फोकस करा. तुम्ही हे नोटीस केलं का
की हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे, या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्ही डिफरन्स काय नोटीस करताय? मला हे सांगा, पहिली गोष्ट हे इथरच आहे. बोथ द मॉलिक्युल्स आर इथर. पण फर्स्ट मॉलिक्युलमधल्या इथरच्या राइट साइडला 2 कार्बन आहे, लेफ्ट साइडला 2 कार्बन आहे. सेकंड मॉलिक्युलच्या बाबतीत बघा, राइट साइडला 3 कार्बन आहे, लेफ्ट साइडला एकच कार्बन आहे. मग याचा विचार करून आपण काय सांगू शकतोय, की कंपाउंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. तुम्ही आता चेक करा, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला सेमच सापडतोय. द कंपाउंड विच हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफर इन द नेचर ऑफ अल्किल ग्रुप अटॅच टू द सेम फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप कुठला आहे? इथर, म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या दोघे साईडला असणारे नंबर ऑफ कार्बन कसे आहेत? डिफरंट डिफरंट आहेत. आता नंबर ऑफ कार्बन किंवा अल्किल ग्रुप डिफरंट आहे याचा अर्थ तुम्ही काय घ्यायचा असतो ते समजून सांगतो. तुम्ही त्याच्यामध्ये चेक केलं, एकच मिनिट, तुम्ही जर हे डाउन साइडला चेक केलं, तर पहिल्या मॉलिक्युलमध्ये ऑक्सिजनच्या राइट साइडला तुम्ही बघताय इथिल आहे, तर दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये राइट साइडला कुठला ग्रुप आहे? प्रोपिल ग्रुप आहे. हे डिफरंट असले पाहिजे. त्याच्यानंतर ऑक्सिजनच्या लेफ्ट साइडला तुम्ही बघताय की इथिल ग्रुप दाखवलाय, इथे ऑक्सिजनच्या लेफ्ट साइडला चेक करा, मिथिल ग्रुप आहे. सो हे ग्रुप कसे असले पाहिजे? डिफरंट डिफरंट असले पाहिजे. मग आपण यांना काय म्हणू शकतो? दे आर कॉल्ड एज मेटामर्स, मेटामर्स ऑफ इच अदर. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट डिफरंट, बट डिफर इन नेचर ऑफ अल्किल ग्रुप्स. अल्किल ग्रुपचं नेचर, अल्किल ग्रुपच वेगवेगळे असले पाहिजे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम कॉन्सेप्ट कशी असते बघा, एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. आपण समजा एक मॉलिक्युल इथे ड्रॉ केला आहे. हा जो मॉलिक्युल आहे तो तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा. दॅट इज ॲस्टल्डिहाइड. आता या केसमध्ये ॲसिटल्डिहाइड मॉलिक्यूल, दिस इज ॲस्टल्डिहाइड मॉलिक्यूल, आणि शेजारचा मॉलिक्यूल आहे विनाइल अल्कोहोल. हे हे ॲक्च्युली दे आर इंटर कन्व्हर्टिबल. हे कसे असतात? इंटर कन्व्हर्टिबल असतात. यांना आपण एकमेकांमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. मग हे इंटर कन्व्हर्टिबल कसे होत आहेत ते आपण इथे समजून घेऊ. ओके. मी ते एक तुम्हाला एक्झाम्पल हेच एक्सप्लेन करतो की हे एक्झॅक्टली झालं कसं. समजा मी एक मॉलिक्यूल इथे ड्रॉ केला आहे. सपोज इथे लिहितो मी असं, CH2 इथेच दाखवलं आहे H. या CH3 ग्रुपला मी थोडंसं स्प्लिट करून घेतलं. लिहिताना मी असलेलं आहे CH2H. त्याच्या शेजारी आहे C डबल बॉन्ड OH. आता ॲक्च्युली होतं काय बघा, जेव्हा रेझोनन्स होतो ना, जेव्हा रेझोनन्स होतो, फॉर एक्झाम्पल हा जो डबल बॉन्डमधला इलेक्ट्रॉन, सॉरी, हा जो डबल बॉन्डमधला इलेक्ट्रॉन आहे, सपोज हा डबल बॉन्डमधला इलेक्ट्रॉन आपण शिफ्ट केला. हे इलेक्ट्रॉन सपोज असे अप साइडला गेले, तर इथे येणार निगेटिव्ह चार्ज. आता हा निगेटिव्ह चार्ज आल्यानंतर बघा नवीन मॉलिक्यूल दिसायला असं असणार आहे, CH2H, CH, सिंगल बॉन्ड O मायनस. आता चेक करा, इथे इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे इथे चार्ज येणार पॉझिटिव्ह चार्ज. ह्या कार्बनला स्टेबल करण्यासाठी पुढे होणार काय, की हा जो बॉन्ड आहे किंवा या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन आहेत ते इकडे शिफ्ट होतील. आता बॉन्डमधले इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यानंतर बघा पुढचं दिसायला असं असणार आहे, CH2 डबल बॉन्ड C, शेवटी आहे इथे H, आणि ते काय दाखवलं आपण O मायनस दाखवलं. अशा टाईपचं आपण मॉलिक्यूल दाखवलं. आता झालं कसं, की हे शिफ्टिंग होताना या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स होते, ते 2 इलेक्ट्रॉन्स इकडे तर शिफ्ट झाले आहेत. बट व्हॉट अबाउट दिस हायड्रोजन? हायड्रोजन कुठे गेला? तुम्ही आहे तसं दाखवणार इथे H+. आता हा H+ असा फ्री आहे, जो अनस्टेबल होणार. मग त्या अनस्टेबलकडे, या अनस्टेबल ग्रुपकडे, हा अनस्टेबल ग्रुप ॲक्च्युअली मायग्रेशन करणार. हा मायग्रेशन करणार. कोणाकडे जाणार? निगेटिव्ह ऑक्सिजनकडे जाणार. मग तो जो एकदा की निगेटिव्ह ऑक्सिजनकडे झाला, जेणेकरून मॉलिक्यूल दिसायला असं असणार आहे, CH2 डबल बॉन्ड CH, वरच्या साईडला होणार सिंगल बॉन्ड O. ओच्या शेजारी कोण गेला? आता H गेलाय. तर अशा वेळेने ॲक्च्युअली प्रोसेस असते, आणि ही प्रोसेस पुन्हा रिव्हर्स पण होते. ही प्रोसेस रिव्हर्स कशी होते बघा, ते आता ॲक्च्युअली दाखवण्याची गरज नाही, आपला वेळ जाईल त्याच्यामध्ये. बट ठीक आहे. सो या केसमध्ये ही प्रोसेस रिव्हर्सिबल असते, आणि रिव्हर्सिबल असल्यामुळे हा जो ॲरो आहे, हा आपण अशा टाईपचा ॲरो वापरत असतो. तो आपण इथे पण असं दाखवू शकतोय, अँड सो ऑन. ठीक आहे. सो या कॉन्सेप्टमध्ये बघा, डेफिनेशन तुम्हाला अशी दिली आहे, द फेनोमिनॉन ऑफ रिव्हर्सिबल इंटरकन्व्हर्जन ऑफ आयसोमर्स ड्यू टू मायग्रेशन ऑफ अल्फा हायड्रोजन. आता सर अल्फा हायड्रोजनची कॉन्सेप्ट काय नेमका? तर हा जो हायड्रोजन आहे ना, बघा अल्फा हायड्रोजन नेहमी कुठं असतो? कार्बन नंतर जो पहिला कार्बन आहे तो अल्फा कार्बन आहे, आणि अल्फा कार्बनला अटॅच असलेल्या हायड्रोजनला आपण काय बोलू शकतो? अल्फा हायड्रोजन. सो हा अल्फा हायड्रोजनचं काय होतंय? मायग्रेशन होतंय या साईडला. सो दिस इज अ मायग्रेशन ऑफ अल्फा हायड्रोजन. मग याच फिनोमिननला आपण काय बोलत असतो? दिस इज कॉल्ड एज टॉटोमेरिझम. ॲक्च्युली टॉटोमेरिझम काय होत असतं माहिती आहे का? ते इंटरकनेक्ट होतं, आणि मॉलिक्युलर काय मिळते? थोडीशी स्टॅबिलिटी मिळत असते. ठीक आहे. आता पुढचा कॉन्सेप्ट आपण डिस्कस करू, जो की आहे रिॲक्शन मेकॅनिझम. ओके. आता रिॲक्शन मेकॅनिझम हे असं कुठलं, JEE
किंवा नीट एक्झामसारखं मेकॅनिझम तुम्हाला दाखवायचं नाहीये. मेकॅनिझमचं बेसिक्स आहे खूप. महाराष्ट्र बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू हे बऱ्यापैकी बेसिक लेव्हलचं होऊन जाणार. पण त्याच्यावरती क्वेश्चन विचारले गेले. तर बघूया रिएक्शन मेकॅनिझमवरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय स्टडी करायचं आहे. आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायचं की बॉन्ड फिशन कसं होतं. बॉन्ड फिशनचा अर्थ काय माहिती का? बॉन्ड ब्रेक कसा होतो. समजा ॲटम ए आणि ॲटम बी मध्ये बॉन्ड आहे. तो बॉन्ड आपल्याला काय करायचा आहे? ब्रेक करायचा आहे. तर बॉन्ड ब्रेक करताना आपण 2 मेथडने बॉन्ड ब्रेक करू शकतोय. ओके. नंबर 1 त्याला आपण नाव देतोय होमोलिटिक बॉन्ड फिशन. ओके. हा पहिला टाइप समजून घ्या. होमोलिटिकचा अर्थ तुम्हाला एक अंदाज आला असेल, की याच्यामध्ये बघा समजा मी ॲटम ए आणि ॲटम ए मध्ये बॉन्ड दाखवलाय. आता मला सांगा या बॉन्डच्या इनसाइडला काय असतं? बॉन्डच्या इनसाइडला असतात 2 इलेक्ट्रॉन्स आणि हा जर मला होमोलिटिकली ब्रेक करायचा असेल, तर ऑब्व्हियसली मला हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहे, ते मला इक्वली डिस्ट्रिब्यूट करून द्यावे लागतील. हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहे मला ते इक्वली डिस्ट्रिब्यूट करून द्यावे लागतील. पण असं इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रिब्युशन करायचं असेल, तर हा जो टाइप आहे ना एरोचा, हा नाही दाखवता येत आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला एक प्रॉपर एरो दाखवण्याची गरज आहे. ज्या एरोच्या पॅटर्नला बोललं जातं फिश हुक एरो. ओके. तो फिश हुक एरोचा पॅटर्न कसा असतो बघा. फिश हुक एरो दाखवताना असं दाखवला जातो, की एक इलेक्ट्रॉन ए कडे जातोय. हा जो उरलेला इलेक्ट्रॉन आहे तो दुसऱ्या ए कडे जातोय. आता तुम्हाला जो एरोज दिसतोय ना, दॅट इज कॉल्ड ॲज फिश हुक एरो. हा एरो इंडिकेट करतोय, की दिस इज अ होमोलिटिक बॉन्ड फिशन. आता मला सांगा हा हा हे इलेक्ट्रॉन जर सेपरेट झाले, तर तुम्हाला स्पेसिस असा मिळतो ए डॉट प्लस ए डॉट. हा जो वरचा डॉट आहे ना, तो वरचा डॉट म्हणजे एक प्रकारचा फ्री इलेक्ट्रॉन असतो आणि म्हणून यांना म्हटलं जातं दे आर कॉल्ड ॲज फ्री रॅडिकल. ओके. सो पहिला पॉइंट बघा इथे काय सांगतोय होमोलिटिक बॉन्ड फिशनच्या बाबतीत. बॉन्ड फिशन टेक्स प्लेस इन सिमेट्रिकल मॅनर. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कुठलं बॉन्ड फिशन हे सिमेट्रिकल असतं, तर फक्त होमोलिटिक बॉन्ड फिशनच सिमेट्रिकल असतं. त्याला आपण होमोलिसिस सुद्धा म्हणू शकतोय. आणि मला हे सांगा हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल, तर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला एनर्जी असणं गरजेचं आहे. तर आपण एनर्जी वापरताना सनलाईट वापरू शकतोय किंवा आपण इथे अल्ट्राव्हायोलेट लाईट म्हणू शकतोय किंवा हीटिंग पण करू शकतोय. येस ऑर नो? सो इथे आपण बघा एक इथेन मॉलिक्यूल दाखवलाय. इथेन मॉलिक्यूलमध्ये आपण अल्ट्राव्हायोलेट लाईट पास केला म्हणजे एक एनर्जी दिली. तर हा बॉन्ड काय होणार? ब्रेक होणार. आता हा जो बॉन्ड ब्रेक होणार आहे, हा बॉन्ड बॉन्ड ब्रेक होत असताना इलेक्ट्रॉन जे होते इनसाइडला, एक इलेक्ट्रॉन या कार्बनकडे गेलाय, दुसरा इलेक्ट्रॉन या कार्बनकडे गेलाय. त्यामुळे तुम्हाला एक नवीन स्पेसिस मिळाले, ज्याला आपण बोलतो CH3 डॉट. CH3 डॉट त्यांना आपण नाव दिलं जातं मिथिल फ्री रॅडिकल. सो आता हे झालं होमोलिटिक बॉन्ड फिशन. होमोलिटिक बॉन्ड फिशनच्या बाबतीत अजून महत्त्वाचा दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट काय आहे? बघा, इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल. हे तर आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. जो फ्री रॅडिकल असतो त्याचं लाईफ खूप कमी असतं. इट इज शॉर्ट लिव्ह. आता शॉर्ट लिव्ह असल्यामुळे ऑब्व्हियसली तो कसं असणार आहे? अनस्टेबल असणार आहे. अनस्टेबल असेल तर ऑब्व्हियसली रिएक्टिव्हिटी जास्त असणार आहे. मग हे पॉइंट तुम्हाला MCQ साठी विचारले जातात. ओके. जो फ्री रॅडिकल असणं लक्षात घ्या. जो फ्री रॅडिकल असतो त्याचं लाईफ कमी असतं. शॉर्ट लिव्हिंग लाईफ असतं, शॉर्ट लिव्ह लाईफ असतं. त्यामुळे तो कसा असतो? अनस्टेबल असतो आणि अनस्टेबल असल्यामुळे त्याची रिएक्टिव्हिटी ऑब्व्हियसली हाय असणार आहे. सो रॅडिकल नेहमी जास्त रिएक्टिव्ह असतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं फ्री रॅडिकल करायचे, असे फ्री रॅडिकल बनवायचे असेल, तर आपण बघितलं होतं की आपण अल्ट्राव्हायोलेट लाईट यूज करू शकतो. हा अवेलेबल नसेल तर आपण सनलाईट पण वापरू शकतो. सनलाईट अवेलेबल नसेल तर आपण टेम्परेचर इन्क्रीज करू शकतो, हीटिंग करू शकतो आहे आणि पेरोक्साईडच्या प्रेझेन्समध्ये सुद्धा आपण ही रिएक्शन करू शकतो. लक्षात घ्या होमोलिटिक बॉन्ड फिशन करताना काय-काय अलाउड आहे. UV अलाउड आहे, हीटिंग अलाउड आहे, पेरोक्साईड ॲड करणं अलाउड आहे आणि सनलाईट यूज करू शकतो आपण. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये दुसरा जो टाइप असतो बॉन्ड फिशनचा, त्याला आपण नाव दिलंय हेटेरोलिटिक बॉन्ड फिशन. त्याला आपण हेटेरोलिसिस सुद्धा बोलतो. ओके. हेटेरोलिसिसच्या बाबतीत पहिला पॉइंट बघा काय सांगतोय. ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड इन अ सच वे दॅट वन ऑफ द ॲटम ऑर स्पेसिस रिटेन अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. याचा अर्थ समजून घ्या. समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक्सप्लेन करतोय. इफ देअर इज अ बॉन्ड बिटवीन ॲटम ए अँड बी, या बॉन्डच्या मध्ये नेहमीप्रमाणे कोण असणार आहे? इलेक्ट्रॉन्स असणार आहे. आता हा अशा वेने हा बॉन्ड ब्रेक होत असतो. धिस कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक्स इन अ सच वे दॅट वन ऑफ द ॲटम रिटेन अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ही जी इलेक्ट्रॉनची पेअर आहे ती आयदर एला भेटणार किंवा बीला भेटणार. दोघांपैकी एकालाच. 1-1 सेपरेट होत नाही. जर एक-एक डिस्ट्रिब्यूट झाला, एक या साइडला, एक या साइडला, तर ते होमोलिटिक होतच नाही. ते हेटेरोलिटिक होऊन जातं. मग इथे तुम्हाला काय सांगायचंय, दोघांपैकी एकाकडेच इलेक्ट्रॉनची पेअर जाणार. आयदर एकडे किंवा बीकडे. समजा मी ती इलेक्ट्रॉनची पेअर अशी बीकडे दाखवली. एरो वापरताना आपला रेग्युलर एरो वापरायचा आहे. हा इंडिकेट करतो की बोथ द इलेक्ट्रॉन्स आर गेट शिफ्टेड टुवर्ड्स बी. जर मी असा एरो दाखवला तर याचा मीनिंग काय असं माहिती का? ॲटम बी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ॲटम बी कसं असणार आहे? मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणून इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेऊन घेऊ शकला तो.
येस नो अशा टाईपचा ॲरो दाखवला. आता या टाईपच्या ॲरो दाखवला तर तुम्हाला 2 स्पेसेस मिळतात. नंबर 1 ए पॉझिटिव्ह प्लस बी निगेटिव्ह. आता इलेक्ट्रॉन दोघंही ऑब्व्हियसली बीकडे गेल्यामुळे त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज येणार आहे. कारण तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. बी मायनस मेन्शन केला आणि त्यात एक इलेक्ट्रॉन तर एचा होता, तो पण निघून गेला. याचा अर्थ एचा इलेक्ट्रॉनचा लॉस झाला म्हणून चार्ज केला, पॉझिटिव्ह चार्ज झाला. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट? देर इज अ फॉर्मेशन ऑफ आयन्स. लक्षात घ्या. सो या केसमध्ये कॅटायन्स आणि ॲनायन्सचं फॉर्मेशन होतं, आयन्स तयार होतात. जर होमोलिटिक बॉन्ड फिशन झाला असेल तर रॅडिकल तयार होतात आणि हेट्रोलिटिक बॉन्ड फिशन झालं असेल तर कन्फर्म आयन्स तयार होतात. आता हेच एक्झाम्पल मी दाखवताना समजा ॲरो चेंज केला. सपोज मी ॲरो चेंज असा केला, वेट फाईन. मी जर ॲरो असा दाखवला ए कडे, जर मी ए कडे ॲरो दाखवला तर याचा अर्थ काय? ए इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि ए इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे ए कडे येणार निगेटिव्ह चार्ज आणि बी कडे असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. सो याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे हे आपल्याला ओळखता येतं. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनची पेअर शिफ्ट झाली तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. आणि हे हे अशा वेने बॉन्ड ब्रेकिंग करायचं असेल तर बघा काय सांगितलं गेलं. बॉन्ड फिशन टेक्स प्लेस इन अनसिमेट्रिकल मॅनर. ऑब्व्हियसली अनसिमेट्रिकल झालं, मागच्या केसमध्ये सिमेट्रिकल झालं होतं. आणि हे बॉन्ड फिशन ब्रेक करताना तुम्हाला एका सॉल्व्हंटची गरज असते. सॉल्व्हंट कसं असलं पाहिजे, महत्वाचं पॉईंट आहे, पोलर सॉल्व्हंट असलं पाहिजे. हे इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी डिपेंडन्स आपण बोलले तरी फॉर्मेशन ऑफ आयन्स हे पण आपला पॉईंट डिस्कस आहे. आता आपण रिएजन बद्दल डिस्कस करू. रिएजन वरती पण बरेचसे क्वेश्चन विचारले गेलेत बरं का. आता रिएजन कुठले कुठले असतात, ज्याला आपण बोलतो इलेक्ट्रोफाईल, न्यूक्लिओफाईल, ते आपल्याला डिस्कस करायचं आता. ओके. सो आता रिएजंटचा पहिला जो टाईप आहे ज्याला आपण नाव देतोय इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. कॉन्सेप्ट खूप छान आहे बरं का. याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतात की हा इलेक्ट्रोफिलिक रिएजंट काय असतो. मला एक सांगा, हा जो वर्ड आहे ना इलेक्ट्रो, इलेक्ट्रोचा अर्थ घ्यायचा आहे इलेक्ट्रॉन आणि फिलिकचा अर्थ आपण काय घेतो, लविंग. याचा अर्थ यांना इलेक्ट्रॉन हवे असतात. हे असे स्पेसिस आहे. समजा मी इलेक्ट्रोफाईलला ना असं मार्क करतो बरं का, ई मार्क करतो. इलेक्ट्रोफाईल हे असे स्पेसिस आहे जे इलेक्ट्रॉन लविंग आहे आणि इलेक्ट्रॉन लविंग आहे याचा अर्थ हे कन्फर्मेशन आहे की त्यांना इलेक्ट्रॉन हवे आहेत आणि त्यांना जर इलेक्ट्रॉन हवे असले तर स्वतः कसे असतील, पॉझिटिव्ह असतील. सो पॉईंट नंबर 1 काय सांगितलंय, दे आर इलेक्ट्रोफिलिक मीन्स इलेक्ट्रॉन लविंग आहे. इलेक्ट्रॉन लविंग आहे याचा अर्थ त्यांना इलेक्ट्रॉन हवे आहेत. आणि ते इलेक्ट्रॉन हवे का बरे, कारण त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन नाहीये. ऍक्च्युली इलेक्ट्रॉन नाहीये म्हणून त्याला काय म्हटलं जातं, दे आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. इलेक्ट्रॉन राहिले असते त्यांना आपण इलेक्ट्रॉन रिच बोललो असतो. त्यांना इलेक्ट्रॉन लविंग का म्हटलं जातंय, त्यांना इलेक्ट्रॉन का हवेत, कारण त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन नाहीये. आणि इलेक्ट्रॉन नाहीये म्हणून मी त्यांना इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी म्हणू शकतो आहे. ओके. आता मला सांगा, माझ्याकडे असा एक मॉलिक्यूल आहे. वेट 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 थोडंसं क्लीन करतो. माझ्याकडे समजा असं काही मॉलिक्यूल आहे ज्याला इलेक्ट्रॉन हवे आहेत, इलेक्ट्रॉन लविंग आहे, म्हणजे तो इलेक्ट्रोफाईल आहे. मला हे सांगा, इलेक्ट्रोफाईल नेहमी अटॅक कुठे करणार. समजा समोर एक इमेजिन करा, असं एक वार सुरू आहे. ओके. इथे इथे भरपूर सारे इलेक्ट्रॉन्स आहेत, भरपूर सारे इलेक्ट्रॉन्स आहेत. इथे इलेक्ट्रॉन नाहीच आहे, इथे सगळे पॉझिटिव्ह आहे. मला सांगा, हा इलेक्ट्रोफाईल अटॅक कोणावरती करणार, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन भेटत आहे. तो इथे जाणार का, इथे थोडं रिपल्शन होऊन जाईल, इथे जाणारच नाही तो. ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन अवेलेबल आहे, ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं क्लाउड जास्त आहे, अशा ठिकाणी हा इलेक्ट्रोफाईल इझिली काय करतो, अटॅक करतो. म्हणून त्यांनी काय पॉईंट सांगितलंय, they attack they attack the site they attack the site of high electron density सबस्ट्रेट मध्ये जिथे जास्त इलेक्ट्रॉन भेटते. समजा इमेजिन करा की हा एक प्रकारचा सबस्ट्रेट आहे. 1 मिनिट. सपोज हा एक प्रकारचा कोण आहे, सबस्ट्रेट आहे. या सबस्ट्रेटमध्ये दिसतं की ते सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनचा क्लाउड आहे. तर हा इलेक्ट्रोफाईल बरोबर त्याच्यावरतीच अटॅक करणार. सो इलेक्ट्रोफाईल ऑलवेज अटॅक ऑन द attack on the site where electron is more. Yes or no? So it attacks the site of high electron density in the subject, असं आपल्याला मेन्शन केलंय. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे, इट मे बी पॉझिटिव्हली चार्ज आयन ऑर न्यूट्रल मोलेक्युल. इलेक्ट्रोफाईल हा नेहमी निगेटिव्हच दाखवला गेला पाहिजे असं नाही. सॉरी 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 इलेक्ट्रोफाईल हा नेहमी पॉझिटिव्हली चार्जच दाखवला गेला पाहिजे असं नाहीये. हा एक प्रकारचा न्यूट्रल स्पेसिस सुद्धा असू शकतो, न्यूट्रल मॉलिक्यूल सुद्धा तो असू शकतो आहे. ओके. अँड दे पजेस अन ॲटम विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. म्हणून तर सगळं चाललंय ना, ऑक्टेटच कम्प्लीट झालं नाही म्हणून तर तो इलेक्ट्रॉन घेण्यासाठी चाललाय. सो इनकम्प्लीट ऑक्टेट असतं, हा पॉईंट ठीक आहे. आता यांच्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट कुठला सजेस्ट करतो बघा. पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3. हे 3 पॉईंट मी तुम्हाला थोडेसे एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू रेकमेंड करतो. ठीक आहे, कामात येईल आपल्याला ते. याच्या पुढे आपण जाऊया. तर बघा एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे. मला हे सांगा, इथे सपोज इलेक्ट्रोफाईल आहे
या ठिकाणी समजा असा एक मॉलिक्यूल आहे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे आणि तो इलेक्ट्रॉन घेण्यासाठी काय करतोय, अटॅक करतोय. इथे इलेक्ट्रॉनचं इमेजिंग करा असे. ओके. सो मला एक सांगा, हा इथे पोहोचल्यावरती काय करणार, याच्याकडनं इलेक्ट्रॉन घेण्याचा प्रयत्न करणार ना. हा इलेक्ट्रोफाईल जेव्हा इथपर्यंत पोहोचणार तेव्हा इलेक्ट्रॉन गेन करणार. आता मला एक सांगा, लेविस कॉन्सेप्टनुसार जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो, लेविस कॉन्सेप्टनुसार जो इलेक्ट्रॉन डोनेट करतो त्याला आपण बोलतो लेविस बेस. लेविस कॉन्सेप्टनुसार इलेक्ट्रॉन जो काय करतो, ऍक्सेप्ट करतो, त्याला आपण काय बोलतो, लेविस ऍसिड. मग हा तिथे जाऊन इलेक्ट्रॉन घेणारच आहे की नाही. सो तो इलेक्ट्रॉन घेतोय म्हणून त्यांना आपण काय म्हटलं पाहिजे, दे आर कॉल्ड ॲज लेविस ऍसिड. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू माहिती असू द्या की इलेक्ट्रोफाईल आर लेविस ऍसिड. इथे मेन्शन केलं बघा, दे ॲक्सेप्ट अँड इलेक्ट्रॉन पेअर. तेच बोललो आपण आता, दे ॲक्सेप्ट अँड इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम अनदर सबस्टेट. मग इलेक्ट्रोफाईलचे एक्झाम्पल सुद्धा MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे. इथे तर यांच्यावरती चार्ज बघितला बघितला कळतं की हे इलेक्ट्रोफाईल आहे. पण इथे चेक करा, काही इथे न्यूट्रल आहेत. न्यूट्रल असून सुद्धा ते कसे आहेत, इलेक्ट्रोफाईल आहे. आता इथे मी सांगतो की हे इलेक्ट्रोफाईलिक का बरं आहे. सर आम्हाला कसं काय कळणार की BF3 हा इलेक्ट्रोफाईल आहे, त्याच्या रिझन आहे. आणि जे रिझन मी BF3ला एक्सप्लेन करतोय सेम रिझन AlCl सुद्धा असणार आहे. आपण जर इथे चेक केलं की बोरॉनच्या सराउंडिंगला 1 2 3 असे मी 3 फ्लोरीन दाखवले आहेत. आता फ्लोरीनच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फ्लोरीन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे काय होतं माहिती का, की तो फ्लोरीन इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि तो इलेक्ट्रॉन ओढून घेणार. इलेक्ट्रॉन शिफ्ट झाल्यानंतर इथे फ्लोरीनवरती चार्ज काय येतो, निगेटिव्ह चार्ज येतो, पार्शल निगेटिव्ह चार्ज. आणि त्याच्यावरती पार्शल निगेटिव्ह चार्ज आला तर हा जो काही मधला मॉलिक्यूल आहे, नॉट मॉलिक्यूल, हा जो मधला बोरॉन आहे याच्यावरती चार्ज येणार, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येणार. सो या केसमध्ये चेक करा, या मॉलिक्यूलचा जो सेंटर आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला, याचा अर्थ आता तो काय झाला माहिती का, इट बिकम्स इलेक्ट्रॉन डेफिशियंट. आता तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट झालाय. इलेक्ट्रॉन डेफिशियंट झालेल्या स्पेसिसला तुम्ही काय म्हणू शकताय, दे आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाईल. आणि ते एक प्रकारचे कोण असतात, लेविस ॲसिड असतात. सो सेम एक्सप्लेनेशन ElClच्या बाबतीत आहे, ॲल्युमिनियम इलेक्ट्रॉन डेफिशियंट होऊन जातो. ठीक आहे. चला आता सेकंड आहे, ज्याला आपण नाव देऊ रिएजंटला न्यूक्लिओफिलिक रिएजंट. पहिल्याच्या कम्प्लिटली ऑपोजिट आपल्याला करायचं असतं. आता मला सांगा, न्यूक्लिओफिलिकचा अर्थ आपण काय घ्यायचा आहे. न्यूक्लिओचा अर्थ ऍक्च्युली तुम्हाला इथे सांगतो मी, न्यूक्लियस लव्हिंग. मला सांगा याचा मिनिंग काय घेतो आपण, न्यूक्लियस लव्हिंग. आता न्यूक्लियस लव्हिंग म्हणजे तुम्ही असा अर्थ नाही घ्यायचा आहे की एखाद्या ॲटमचा सेंट्रल पार्ट म्हणजे न्यूक्लियस असतो, मग त्या न्यूक्लियसकडे जाणार का हा, असं नाही त्याचा अर्थ. मला फक्त एवढं सांगा, न्यूक्लियसवरती चार्ज काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. इथे तो मिनिंग घ्यायचा आहे की असे स्पेसिस आहे जे पॉझिटिव्हकडे काय होणार, अट्रॅक्ट होणार. असं एखादा स्पेसिस आहे म्हणजे न्यूक्लिओफाईल. न्यूक्लिओफाईल हे नेहमी अट्रॅक्ट कोणाकडे होत असतात, पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होतात. हा मिनिंग आपल्याला घ्यायचा आहे. मग पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होत आहे म्हणजे आपण बोलताना असं बोलत असतो, दे आर न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस. न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस आहे. आता न्यूक्लियस लव्हिंग स्पेसिस आहे म्हणजे ते पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होत आहे की नाही. आता ते पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होता आहेत म्हणजे ते स्वतः कसे असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ते निगेटिव्ह आहे म्हणजे आपण काय बोलू शकतो, दे आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. महत्वाचा पॉईंट आहे, दे आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. आता या इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसला समजा कुठे अटॅक करायचा असेल, मी हे बघा इथे एक सबस्टेट दाखवतो. हा एक कोण आहे, सपोज सबस्टेट आहे. या सबस्टेटकडे इथे इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे इलेक्ट्रॉन अजिबात नाहीये, इथे इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे इलेक्ट्रॉन नाहीये. तुम्हाला सांगा न्यूक्लिओफाईल यांच्याकडे जाणार का बरं, नाही. त्याला अशा ठिकाणी अटॅक करायचा आहे जिथे इलेक्ट्रॉन नसतात, जिथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी असते, अशा ठिकाणी तो अटॅक करतो. सो न्यूक्लिओफाईल अटॅक ऑन द साइट ऑफ लो इलेक्ट्रॉन डेन्सिटी. ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी असते अशाच ठिकाणी ते न्यूक्लिओफाईल काय करतात, अटॅक करतात. ओके. सो नेक्स्ट पॉईंट काय सांगतोय, दे मे बी निगेटिव्हली चार्ज आयन ऑर न्यूट्रल मोलेक्युल. साधा पॉईंट आहे, दे मे बी निगेटिव्हली चार्ज ऑर न्यूट्रल. त्यांचे आपण एक्झाम्पल पुढे बघूया. ठीक आहे. दे पजेस अन ॲटम विथ लोन पेअर इलेक्ट्रॉन. हे असे असतात ज्यांच्याकडे लोन पेअर सुद्धा असते. एक्झाम्पल आपल्याला पुढे दिसणारच आहे. एक्झाम्पल पण बघू, आधी हे समजून घेऊ. मला सांगा यांना काय बोललं गेलंय, दे आर कॉल्ड ॲज लेविस बेस. वाय दे आर कॉल्ड ॲज लेविस बेस, एकदम सिम्पल कॉन्सेप्ट आहे. मला एक सांगा, मी केव्हाचं काय बोलतोय की न्यूक्लिओफाईल हे असे स्पेसेस आहे ज्यांच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, ते इलेक्ट्रॉन रिच आहे आणि त्यांना अटॅक कोणावरती करायचा आहे, अशा ठिकाणी अटॅक करायचा आहे जिथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी असते किंवा इलेक्ट्रॉन नसतात. मग हे अटॅक करतायत ना, हे अटॅक करतायत तिथे गेल्यावरती यांच्याकडची लोन पेअर ते काय करतात, डोनेट करतात.
यांच्याकडे ही जी लोन पेअर आहे ना, ही लोन पेअर काय करतात, ते डोनेट करतात. मग लोन पेअर डोनरला आपण काय बोलतो, दे आर कॉल्ड एज लेवीज बेस. सो हा पॉईंट MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू माहिती असू द्या. दे डोनेट इलेक्ट्रॉन पेअर टू द सबस्ट्रेट, हे आपण आधी डिस्कस केलं, ठीक आहे. अँड दे फॉर्म अ कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड कॉल्ड एज डेटिव्ह बॉन्ड. आता एक्झाम्पल चेक करा, हे सगळे एक्झाम्पल तुम्ही बघितले. याच्यामध्ये OH ग्रुप आहे, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. CN वरती पण निगेटिव्ह चार्ज असतो. आता H2 वरती कुठला चार्ज नसतो, अमोनियावरती पण कुठला चार्ज नसतो. तुम्ही बघा, हे निगेटिव्हली चार्ज आहेत, हे तर लगेच सापडून जातील. पण यांना कसं काय म्हणायचं आपण, की दे आर न्यूक्लिओफाईल. कारण त्यांच्यामध्ये चेक करा, हा जो ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजनकडे काय असतात, लोन पेअर असतात. हे लोन पेअर त्याला नेहमीच काय करायचे असतात, डोनेट करायचे असतात. इथे चेक करा नायट्रोजन, नायट्रोजनकडे सुद्धा काय आहे, लोन पेअर आहे. आणि ही लोन पेअर त्याला काय करायची, डोनेट करायची. सो या पण न्यूट्रल स्पेसिसला आपण काय म्हणू शकतो, दे आर कॉल्ड एज न्यूक्लिओफाईल. सो विच ऑफ द फॉलोइंग इज इलेक्ट्रोफाईल, विच ऑफ द फॉलोइंग इज न्यूक्लिओफाईल, या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. ओके. सो आता पुढे आपण डिस्कस करू रिॲक्शन इंटरमिजिएट. एखादी केमिकल रिॲक्शन होत असेल तर काही इंटरमिजिएट फॉर्म होतात. रिॲक्शन इंटरमिजिएट कुठले कुठले बघू आपण. यांच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. नंबर 1, कार्बोनियम आयन, ज्याला आपण बोलतो कार्बोकॅटायन. जास्त फेमस वर्ड कुठला आहे, कार्बोकॅटायन आहे. कार्बोकॅटायन मीन्स द कार्बन विच कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. अशा टाईपच्या स्पेसिसला आपण काय बोलायचं असतं, कार्बोकॅटायन बोलायचं असतं. आता ऑब्व्हियसली कार्बोकॅटायन आहे, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह. सो पहिलाच पॉईंट महत्वाचा आहे, कार्बन ॲटम इज पॉझिटिव्हली चार्ज. ओके. नंबर 2, जर त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन राहिलेले नाही आता. आणि त्याच्या बरं, आता हे पण डिस्कस करू की त्याच्यावरती प्लस चार्ज आलाच कसं काय सर, ते पण समजून घ्या. बघा त्याच्यावरती प्लस चार्ज आला कसं काय, ते तुम्हाला क्लिअर करून सांगतो. याच्या शेजारी ना, या कार्बनच्या शेजारी नक्कीच कोणीतरी एखादा असा होता जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह होता. आणि त्यामुळे काय झालं, या दोघं बॉन्डमध्ये जे इलेक्ट्रॉन होते, त्यात कार्बनचा पण एक होता आणि ब्रोमिनचा पण होता. पण जाताना दोघे इलेक्ट्रॉन ब्रोमिन एकटा घेऊन गेला स्वतःसोबत. म्हणजे याचा अर्थ हा बॉन्ड ब्रेक झाला. इलेक्ट्रॉन जाताना दोघंही निघून गेले ब्रोमिन सोबत, म्हणजे इकडे तुम्हाला भेटणार Br-. मग इथे या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन ब्रोमिन घेऊन गेला, कार्बनच्या इलेक्ट्रॉनचा लॉस झाला, म्हणून कार्बनवरती चार्ज केलाय, पॉझिटिव्ह चार्ज झालाय. तो त्याला आपण बोलतो कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनलाच कार्बोनियम आयन सुद्धा बोलतोय आपण. कार्बोकॅटायन हे कसे असतात, पॉझिटिव्ह चार्ज असतात. त्यांचा इलेक्ट्रॉनचा लॉस झालाय म्हणजे ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट सुद्धा असतात. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं ज्यावरती क्वेश्चन येऊ शकतो आहे, कार्बन ॲटम पॉसेस 6 इलेक्ट्रॉन इन आउटर मोस्ट शेल. लक्षात घ्या, MCQ साठी महत्वाचं आहे. इथे चेक करा, या कार्बोकॅटायनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये तुम्हाला किती इलेक्ट्रॉन दिसले, 6 इलेक्ट्रॉन दिसले. आता क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय, याचं जे हायब्रिडायझेशन आहे, दिस हायब्रिडायझेशन इज sp2 हायब्रिडायझेशन, आणि जी जॉमेट्री किंवा शेप जो असतो तो ट्रायंग्युलर प्लेनर आहे. तर याच्यामध्ये हे जे पॉईंट्स आहेत, हे सगळे MCQ साठी मी स्ट्रॉंगली रिकमेंड करतोय. हे झालं कार्बोकॅटायनच्या बाबतीत. ठीक आहे. आता आपण डिस्कस करू कार्बोनियम आयन. कार्बोनियम आयनची स्टॅबिलिटी, सॉरी, आता आपण कार्बोनियम आयनची स्टॅबिलिटी डिस्कस करायची आहे. कार्बोकॅटायन चाललंय फक्त स्टॅबिलिटी डिस्कस करायची. आता ही जी स्टॅबिलिटी आहे ना, ही तुम्हाला मी इन डिटेल एक्सप्लेन करतो. बघा, इथे एक पेज मी ऍड करून घेतो. राईट, फाईन. समजा मी तुम्हाला काही कार्बोकॅटायन असं दाखवतोय, केअरफुली चेक करा. समजा मी असं दाखवलंय, CH3 C CH3 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 CH2 नको, इथे दाखवतोय CH अँड CH3. इथे दाखवलाय मी पॉझिटिव्ह चार्ज, इथे पण दाखवलाय पॉझिटिव्ह चार्ज. आणि समजा अजून एक स्पेसिस दाखवून दिला, सपोज CH3 CH2, आणि याच्यावरती दाखवलं मी प्लस चार्ज. तुम्ही चेक करा, ज्या पण कार्बनवरती प्लस चार्ज दिसतो आहे त्या सगळ्या स्पेसिसला आपण म्हणू शकतो देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय माहिती का, की या केसमधला जो कार्बोकॅटायन मी दाखवलाय, पहिल्या केसमधला कार्बोकॅटायन बघा. पहिल्या केसमध्ये कार्बोकॅटायनच्या आउटसाइडला चेक करा, इथे एक मिथिल ग्रुप आहे, त्यानंतर इथे पण एक मिथिल ग्रुप आहे, आणि इथे सुद्धा एक मिथिल ग्रुप आहे. याच्याकडे 3-3 मिथिल आहे. याचं सांगतो की नेमकं इम्पॉर्टन्स काय असतं. या साईडला चेक करा, मिथिल ग्रुप फक्त 2च आहे, आणि याच्याकडे चेक करा, मिथिल ग्रुप फक्त एकच. मिथिल ग्रुपचं काय इम्पॉर्टन्स आहे, मिथिल ग्रुप इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग. मिथिल ग्रुप कसा असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो. याचा अर्थ काय, याचा मिनिंग असा आहे की हा CH3 जो ग्रुप आहे, हा इलेक्ट्रॉन डोनेट करतोय टुवर्ड्स कार्बन.
सेकंड CH3 ग्रुप आहे तो पण कार्बनकडे इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. हा जो तिसरा CH3 आहे तो सुद्धा कार्बनकडेच इलेक्ट्रॉन डोनेट करतोय. शेजारी चेक करा, इलेक्ट्रॉन डोनर किती सापडतो तुम्हाला? 2च सापडत आहे. मिथिल ग्रुप तुम्हाला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप दाखवतोय. या साईडला तिसऱ्या केसमध्ये एकच आहे. आता मला हे सांगा, कार्बोकॅटायनचा जो मिनिंग आहे ना, याचा अर्थ असा आहे की तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. प्लस चार्ज आहे म्हणजे त्याच्यावरती त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि त्याला इलेक्ट्रॉनची गरज असताना हे 3-3 मिथिल ग्रुप त्याला इलेक्ट्रॉन प्रोव्हाईड करत आहे. मला सांगा, ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे दॅट इज कार्बोकॅटायन, त्याला 3-3 मिथिल ग्रुप इलेक्ट्रॉन प्रोव्हाईड करत आहे. म्हणजे सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी यालाच मिळणार आहे. इट इज मोर स्टेबल. येस ऑर नो? पण याच्या दुसऱ्या केसमध्ये चेक करा. इथे मिथिल एक आणि इकडे दुसरा दाखवलाय. 2च मिथिल ग्रुप या कार्बनकडे इलेक्ट्रॉनचा फ्लो करत आहे. याचा अर्थ पहिल्या मॉलिक्युलपेक्षा दुसऱ्या मॉलिक्युलची स्टॅबिलिटी थोडीशी कमी असणार आहे. आणि तिसऱ्या केसमध्ये फक्त एकच मिथिल इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, त्यामुळे हा सगळ्यात अनस्टेबल असणार आहे. किंवा चौथं एक्झाम्पल मी असं पण घेऊ शकतो आहे. फोर्थ एक्झाम्पल समजा मी असं घेतलं, CH3 प्लस ज्याला बोलतात मिथिल कार्बोकॅटायन. याच्याकडे तर कुठला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पण नाहीये. मग मला सांगा, समजा मी यांना असं नंबरिंग केलं. एक मिनिट, इथे थोडंसं काही पार्ट इरेज करतो. समजा मी इथे असं मेन्शन केलं, दिस इज स्ट्रक्चर नंबर 1, दिस इज स्ट्रक्चर नंबर 2, दिस इज स्ट्रक्चर नंबर 3 अँड दिस इज स्ट्रक्चर नंबर 4. यांच्यामध्ये सगळ्यात जास्त स्टेबल कार्बोकॅटायन कुठला असतो? ज्याला इलेक्ट्रॉनची मदत सगळ्यात जास्त होते, ज्याला इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप सगळ्यात जास्त भेटलेले आहेत. सो ज्याच्याकडे नंबर ऑफ अल्किल ग्रुप जास्त असेल कार्बोकॅटायनच्या बाबतीत, ज्या कार्बोकॅटायनकडे नंबर ऑफ अल्किल ग्रुप जास्त असेल, अटॅच असेल, त्याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त. समजा मी असं दाखवू शकतो, स्ट्रक्चर 1 इज हायली स्टेबल than 2, 2 is more stable than 3 and 3 is more stable than 4. सो हे हायली स्टेबल आहे, हे हायली अनस्टेबल आहे असं आपण बोलतोय. सो इथे पॉईंट दाखवले त्यांची. स्टॅबिलिटी ऑर्डर बघा, टर्शरी कार्बोकॅटायन इज ऑलवेज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन. आता हे तुम्हाला इथे कंडेन्स करून दाखवल्यामुळे मे पूर्ण करणार नाही. सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी, प्रायमरी इज मोर स्टेबल दॅन मिथिल कार्बोकॅटायन. ओके, सो इट कॅन accept इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम न्यूक्लिओफाईल टू फॉर्म अ कोव्हलंट बॉन्ड. एवढा विशेष महत्वाचा पॉईंट नाही. बट कार्बोकॅटायन ऍक्ट्स ॲज अ लेविस ऍसिड. महत्वाचा पॉईंट आहे. कार्बोकॅटायन लेविस ऍसिड म्हणून का काम करत आहे? कारण त्या कार्बनला काय हवेत माहिती का? कोणीतरी इलेक्ट्रॉन दिले पाहिजे. तो इलेक्ट्रॉन घ्यायला तयारच आहे. जे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात त्यांना तुम्ही काय बोलतात? दे आर कॉल्ड ॲज लेविस ऍसिड. ठीक आहे. सो भरपूर सारे एक्झाम्पल आपण घेतले, डिस्कशन केले. आता पुढे बघूया कार्बॅनियन. जसं कार्बोकॅटायनचं डिस्कशन केलंय तसं आपण डिस्कशन करूया कार्बॅनियन. कार्बेनियन स्पेसिस तुम्ही दाखवताना अश्वनी दाखवू शकता, जो मी तुम्हाला शेजारी इथे हायलाइट करून दाखवला बघा. सो दिस इज कार्बेनियन. या कार्बेनियनकडे निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे तिथे त्या कार्बनकडे 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. ओके, सो मला हे सांगा, बघितल्या बघितल्या कळत आहे की ते निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे. हा तर सगळ्यात बेसिक पॉईंट बघितल्यावरती लगेच कळतोय. दुसरा महत्वाचा पॉईंट, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन दिसत आहे म्हणजे ते इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतात. हे पण पॉईंट एकदम क्लिअर आहे. इथे महत्वाचं आहे की या कार्बनकडे एक्झॅक्टली किती इलेक्ट्रॉन्स असतात, हा क्वेश्चन एमसीक्यूला विचारला जाऊ शकतोय. आता बघा, तुम्ही जर इलेक्ट्रॉनचं काउंटिंग करायला सुरुवात केली, मला हे सांगा, हा जो इथे बॉन्ड दिसतोय ना, या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 2 इलेक्ट्रॉन्स आहे. इकडे पण एक बॉन्ड आहे, या बॉन्डमध्ये पण आपण 2 इलेक्ट्रॉन्स दाखवलेत. या साईडला जो बॉन्ड आहे त्या बॉन्डमध्ये सुद्धा काय दाखवले आपण? 2 इलेक्ट्रॉन्स दाखवले. आता सध्या 6 इलेक्ट्रॉन दिसत आहेत आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स आधीपासून प्रेझेंट आहे. ओके, असे टोटल त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात? 8 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, आणि या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असतं? हा पण क्वेश्चन एमसीक्यू साठी महत्वाचा आहे. द कार्बन इज sp3 हायब्रिडाइज्ड अँड विच कॅरीज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आता sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. त्याची जी जॉमेट्री असते ना, इट इज पिरॅमिडल जॉमेट्री. ओके, एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू रेकमेंड करणार कुठले कुठले पॉईंट, की निगेटिव्हली चार्ज एवढं महत्त्वाचं नाही, इलेक्ट्रॉन रिच पण एवढं महत्त्वाचं नाही. सेंट्रल कार्बनकडे 8 इलेक्ट्रॉन्स असतात, हायब्रिडायझेशन sp3 असतं आणि पिरॅमिडल जॉमेट्री असते. हे 3 पॉईंट मी स्ट्रॉंगली रिकमेंड करतोय फॉर सॉल्विंग ऑफ एमसीक्यूज. ओके, कार्बेनियमच्या बद्दल अजून महत्त्वाचे पॉईंट आहे. मला हे सांगा, यांच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन पेअर आहे आणि ही इलेक्ट्रॉनची पेअर नेहमी दुसऱ्यांना काय करणार आहे? डोनेट करणार आहे. ओके, मला हे सांगा, ते इलेक्ट्रॉन डोनर आहेत. इलेक्ट्रॉन डोनेट करतायत याचाच अर्थ इलेक्ट्रॉन डोनेट करणाऱ्या स्पीसीजला आपण काय बोलतो? लेविस बेस बोलतो. सो कार्बेनियन्स आर लेविस बेसेस. हा पण पॉईंट महत्वाचा आहे. आता आपण डिस्कस करू त्यांची स्टॅबिलिटी. ओके,
आता ही स्टॅबिलिटी मी पुन्हा एक सेपरेट पेज घेतो आणि त्याच्यावरती एक्सप्लेन करतो. ओके. सो लेट्स एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ कार्बॅनियन. ओके. समजा मी कार्बॅनियन असे दाखवले, चेक करा. मी आधी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे स्ट्रक्चर ड्रॉ करून घेतो. ओके. हे चारही स्ट्रक्चर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा. आता मला एक सांगा, ज्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आपण दाखवलाय ना, त्या सगळ्यांना आपण काय बोलतो? कार्बेनियन बोलते. ओके, ऑल आर कार्बेनियन. आणि त्या कार्बनकडे आधीपासूनच इलेक्ट्रॉन दिसतंय तुम्हाला, निगेटिव्ह चार्ज दिसतोय म्हणजे इलेक्ट्रॉन तिथे आहे. आणि ते इलेक्ट्रॉन त्याला काय करायचे? डोनेटच करायचे. ते इलेक्ट्रॉन त्याला काय करायचे? डोनेट करायचे. म्हणजे त्याच्याकडे आधीपासूनच एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्याकडे आधीपासून एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असताना सुद्धा, आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बोलतोय, त्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन असताना सुद्धा चेक करा, CH3, CH3, CH3 हे काय करतील? इलेक्ट्रॉन डोनेट करतील त्याच्याकडे. हे काय करताय? इलेक्ट्रॉन डोनेट करताय. मला एक सांगा, आधीपासूनच निगेटिव्ह चार्ज होता, त्याच्यामुळेच तो अनस्टेबल झाला होता. आणि निगेटिव्ह चार्ज असताना साईडने 3-3 जण अजून काय करताय? इलेक्ट्रॉनचा फ्लो वाढवताय त्या साईडला. त्याच्यामुळे हा आधीच अनस्टेबल होता आणि आत्ता काय होणार आहे? अनस्टेबलच होणार आहे. दुसऱ्या केसमध्ये चेक करा. दुसऱ्या केसमध्ये काय सांगतोय? की ज्या कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्हली चार्ज कार्बनला चेक करा. लेफ्ट साईडला मिथिल आहे, राईट साईडला पण मिथिल आहे. आणि हे मिथिल ग्रुप काय करत आहे? उलट इलेक्ट्रॉनचा फ्लो त्याच्याकडे वाढवत आहे. हे सर ना, इलेक्ट्रॉनचा फ्लो वाढवत आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा अनस्टेबलच होणार आहे. तिसऱ्या केसमध्ये जर आपण चेक केलं, थर्ड केसमध्ये, या तिसऱ्या केसमध्ये बघा, केअरफुली ऑब्झर्व करा. ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याला चेक करा, एकच मिथिल ग्रुप जोडला आहे. आणि जर आपण फोर्थ केसमध्ये जर ऑब्झर्व केलं, फोर्थ केसमध्ये त्या कार्बनला ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याला कुठल्याही प्रकारचा दुसरा मिथिल ग्रुप अटॅच नाहीये. सो मला एक सांगा, ओव्हरऑल जर आपण बघितलं 1, 2, 3, 4 मध्ये, 1, 2, 3, 4 मध्ये आपण केअरफुली जर ऑब्झर्व केलं, तर चौथ्या मॉलिक्युलमध्ये निगेटिव्हली चार्ज स्पेसिसला अनस्टेबल करण्यासाठी कुठलाही अल्क ग्रुप जोडलेला नाहीये. याचा अर्थ हा कसा असणार आहे? स्टेबल. पण पहिल्या केसमध्ये चेक करा, पहिली केस बघा केअरफुली. निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे तो कार्बन अनस्टेबल झालाय. त्याला उलट इलेक्ट्रॉन कोणातरी डोनेट करायचे आणि त्याला इलेक्ट्रॉन कोणतरी डोनेट तो इलेक्ट्रॉन कोणतरी डोनेट करणार आहे. पण हे तिघं अजून काय करताय? त्याच्याकडे इलेक्ट्रॉनचा फ्लो वाढवताय. मला सांगा, तो अजून हायली काय होणार? अनस्टेबल होणार आहे. हा जो सिक्वेन्स असा असेल, स्ट्रक्चर 4 इज मोर स्टेबल दॅन 3 दॅन 2 दॅन 1. ओके. सो मग आपण इथे मेन्शन केलं होतं बघा, की मिथिल कार्बेनियन इज मोर स्टेबल दॅन द अदर वन. ओके. इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट, याच्यामध्ये बघा मी काय काय सांगतोय. इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्टमध्ये आपल्याला वेगवेगळे इफेक्ट समजून घ्यायचे असतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे, जे की आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. सो इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतं बघा. आता याच्यामध्ये बघा, इलेक्ट्रॉनचं काय होतं? डिस्प्लेसमेंट. इट इन्व्हॉल्व्स द डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन अ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. समजा दोन ॲटम आहे, ॲटम ए आहे, ॲटम बी आहे, इथे पुढे ॲटम सी असेल, तर या बॉन्डमधल्या इलेक्ट्रॉनचं फक्त काय होतं? डिस्प्लेसमेंट होतं. या बॉन्डमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनचं फक्त काय होतं? डिस्प्लेसमेंट होतं. सो इट इन्व्हॉल्व्स द डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन अ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. डबल बॉन्डची पण गरज नाही, सिंगल कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. याच्यामध्ये कुठले इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व होतात? सिग्मा इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व होतात. लक्षात घ्या, इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये पाय इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व होतात की सिग्मा इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व होतात? डबल बॉन्ड इन्व्हॉल्व असतो की सिंगल बॉन्ड इन्व्हॉल्व असतो? तर लक्षात घ्या, सिंगल बॉन्ड, सिंगल कोव्हलंट बॉन्ड, आणि सिंगल बॉन्ड असलं ऑब्व्हियसली सिग्मा इलेक्ट्रॉन्स असतील. ओके. इंडक्टिव्ह इफेक्टच्या बाबतीत बोलतोय आपण. इंडक्टिव्ह इफेक्ट बाबतीत अजून एक महत्त्वाची लाईन जी आपण आता इथे रीड करूया, याचा मिनिंग पण समजून घेऊ. Permanent polarization of single covalent bond due to displacement of electron towards more electronegative atom due to difference in the electronegativity is known as inductive effect. आता जे मी रीड केलंय ते तुम्हाला कुठे लिहून दाखवायचं नाही, त्याचा स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचा अर्थ समजून घ्या. त्याचा अर्थ मी तुम्हाला लगेच सांगतो. त्याचा मिनिंग समजून घेण्याच्या आधी हे लक्षात घ्या, हा एक प्रकारचा परमनंट इफेक्ट असतो. विच ऑफ द फॉलोइंग इज परमनंट इफेक्ट? MCQ साठी विचारलं जाऊ शकते. आता ही जी वरची लाईन आपण रीड केली ना, याचा मी तुम्हाला मिनिंग समजून सांगतो. याचा अर्थ नेमका काय? बघा, समजा मी इथे एक बॉन्ड असं दाखवलाय,
इथे कार्बनची एक चेन दिसते आणि सगळ्यात शेवटी बघा की या ठिकाणी एक क्लोरीन दाखवलाय. आता ऑब्व्हियसली क्लोरीन कसं असतो रे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे या बॉन्डमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे सॉरी या बॉन्डमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे ते क्लोरीनकडे अट्रॅक्ट होत आहे, क्लोरीनकडे शिफ्ट होत आहे आणि ते क्लोरीनकडे शिफ्ट झाल्यामुळे क्लोरीनवरती आला निगेटिव्ह चार्ज आणि पहिल्या कार्बनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज. हे झालं. आता ते काय होतं माहिती आहे का? इथे पुन्हा एकदा सांगतो काय झालं एक्झॅक्टली, की इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाल्यामुळे प्लस मायनस चार्ज तर आला. पण या इलेक्ट्रॉनच्या डिस्प्लेसमेंटचा इफेक्ट शेजारच्या वरती सुद्धा होत असतो. मला एक सांगा, एक मोठी ट्रेन आहे. असे मी काय त्याचे बोगीज दाखवतोय. हे एकमेकांना कनेक्टेड आहे. हे मेन पुढे इंजिन आहे. मला एक सांगा, हे इंजिन आहे असं, ठीक आहे. ही ट्रेन या डायरेक्शनला जाते. जर हा भाग पुढे ओढला जात असेल, तर ऑब्व्हियसली हा पण भाग ओढला जाणार आहे, हा पण भाग ओढला जाणार आहे. तसं काहीतरी ते होत असतं. म्हणजे या केसमध्ये होतं काय, की कोणीतरी एक जण आहे, जो इलेक्ट्रॉन ओढण्याचं काम करतोय. जो इलेक्ट्रॉन पुल करतोय तो निगेटिव्ह असतो आणि त्याचा इम्पॅक्ट शेजारच्या होतो तो होतो पॉझिटिव्ह. पण होतं काय, की या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन या साईडला गेल्यामुळे इथल्या पण बॉन्डमधले इलेक्ट्रॉन पुढे ओढले जातात. या पण बॉन्डमधले इलेक्ट्रॉन पुढे ओढले जातात. मग इथे तुम्हाला विचारला जाऊ शकतोय, की हा इंडक्टिव्ह इफेक्ट जो आहे ॲक्चुअली बघा इंडक्टिव्ह इफेक्ट क्वेश्चन कसं आहे ना, की तुम्हाला विचारलं, की कोणावरती सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. मी कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3 मार्क केलंय. मला हे सांगा, जो या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमच्या सगळ्यात क्लोज असेल, त्याला मी C1 मार्क केलंय. त्याच्यावरचा प्लस चार्ज नेहमी जास्त असणार आहे. मग याच्यावरचा प्लस चार्ज थोडासा कमी झालाय. इथला प्लस चार्ज कमी झालाय आणि असं नाही की हे 100 कार्बनपर्यंत चालणार आहे. नाही, हे अप टू 3 कार्बनपर्यंतच असतं इफेक्ट जास्त. 4-5 कार्बनला याचा इफेक्ट दिसणार पण नाही तुम्हाला. ठीक आहे. सो इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीजेस विथ डिस्टन्स. हा पॉईंट महत्वाचा आहे, की इंडक्टिव्ह इफेक्ट डिक्रीज होतो विथ रिस्पेक्ट टू नंबर ऑफ कार्बन. कार्बन वाढत गेले तर इंडक्टिव्ह इफेक्ट काय होतो? कमी कमी होत जातो. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. कोणावरती प्लस चार्ज जास्त असेल असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. लक्षात घ्या, जो कार्बन सॉरी जो कार्बन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमच्या सगळ्यात क्लोज असेल, त्याच्यावरचा प्लस चार्ज सगळ्यात हाय असेल. तुम्ही जसं-जसं दूर-दूर जाताय क्लोरीनपासून, तसं-तसं प्लस चार्ज काय होत जातो? लो होत जातो. हा सिक्वेन्स माहिती असू द्या किंवा ही कॉन्सेप्ट माहिती असू द्या. ओके. आता इंडक्टिव्ह इफेक्टचे 2 टाइप आहेत. भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलाय, की विच ऑफ द फॉलोइंग शोज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग शोज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. तर इंडक्टिव्ह इफेक्ट 2 टाइपचे असतात. नंबर 1 पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. त्याला आपण इलेक्ट्रॉन रिलीजिंग इंडक्टिव्ह इफेक्ट असं पण बोलतो किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुपमुळे तो क्रिएट झालेला असतो असं पण बोलतो त्याला. सो चेक करा इलेक्ट्रॉन रिलीज करणारे ग्रुप कुठले कुठले आहेत. इथिल ग्रुप आहे, एखादा मिथिल ग्रुप आहे. या ठिकाणी आपण दाखवलेला एखादा आयसोप्रोपिल ग्रुप आहे किंवा एखादा प्रोपिल ग्रुप असेल. सो हे मोस्टली अल्किल ग्रुप्स असतात. हे मोस्टली कोण असतात? दे आर मोस्टली अल्काइल ग्रुप्स. अल्किल ग्रुप शोज ऑप्शन ABCD. इट शोज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. त्यानंतर दुसरं आहे मायनस आय इफेक्ट. ऑब्व्हियसली वरचे जर इलेक्ट्रॉन रिलीज करणारे होते, तर डाउन साइडचे कोण असणार आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणारे असतील. सो इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणारे ग्रुप्स असणं गरजेचे. त्याच्यामध्ये NO2, नायट्रो ग्रुप, हॅलोजन, सायनाइड, कार्बोक्सिलिक ग्रुप, OH ग्रुप, NH2 ग्रुप हे सगळे जे ग्रुप आहेत ते इलेक्ट्रॉन पूल करणारे ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन ओढून घेणारे ग्रुप आहे. मग इलेक्ट्रॉन पूल करणारे ग्रुप असतील, समजा मी तुम्हाला एक मॉलिक्यूल असं दाखवलाय. एक मॉलिक्यूल असं दाखवलाय CH3, CH2, CH2NO2. आता हा इथे शेवटी NO2 असल्यामुळे तुम्हाला इफेक्ट कुठला भेटणार आहे? निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट भेटणार आहे. सो याच्यावरती क्वेश्चन कसे येतात माहिती आहे का? विच ऑफ द फॉलोइंग शोज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग शोज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. सो ही लिस्ट तुम्हाला वेल प्रिपेअर करायची. ठीक आहे. या लिस्टवरती क्वेश्चन येण्याची प्रोबॅबिलिटी बऱ्यापैकी जास्त असते. कारण तुम्ही जर PYQ चेक करणार ना आता, PYQ चेक केल्यावर तुम्हाला कळेल की याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारतात, की विच ऑफ द फॉलोइंग शोज पॉझिटिव्ह, विच ऑफ द फॉलोइंग शोज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्टचं तसं ॲप्लिकेशन काही विशेष महत्त्वाची गरज नाही तुम्हाला. बट त्याचे इफेक्ट बघा काय होते. इट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियम. इट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल. इट ऑल्सो एक्सप्लेन द ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड अँड बेसिक नेचर ऑफ अमाइन्स. आता अमाइनचं बेसिक नेचर, कार्बोक्सिलिक ॲसिडचं ॲसिडिक नेचर, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियम, स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल हे सगळं कशाच्या बेसिसवरती आपण एक्सप्लेन करू शकतोय? ऑन द बेसिस ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. पण CET पॉईंट ऑफ व्ह्यूला मी कुठलं मार्क करणार नाही. CET पॉईंट ऑफ व्ह्यू 2 बॉक्सेस व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. आता पुढे आपण बघायचं आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट
कसं दाखवतो किंवा तो काय कॉन्सेप्ट आपण समजून घेऊ. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आधी हे जे दाखवले ना, हे आधी क्लिअर करू आपण, की याच्यात काय होतं एक्झॅक्टली. बघा या या मॉलिक्यूलवरती जर कोणीतरी अटॅक करणारा असेल, कोणी पण असेल, या मॉलिक्यूलवरती सपोज ए नावाचा ग्रुप आहे जो आता अटॅक करणार आहे. मला सांगा अटॅक करताना आयदर तो या कार्बनकडे जाऊ शकतोय किंवा इकडच्या कार्बनकडे जाऊ शकतोय. आयदर ऑर. सपोज मी एकाच ठिकाणी दाखवला असं. मला सांगा या कार्बनला हे तर कळतंय, की आपले स्वतःचे किती बॉन्ड झालेत? 4 बॉन्ड झालेत. आणि कोणीतरी आता अजून अटॅक करणारा येतो आहे, जो आता 5th बॉन्ड तयार करतोय. मला सांगा कार्बनला कधी 5 बॉन्ड पॉसिबल आहे का नाही? मग अशा केसमध्ये हा कार्बन काय करतो? स्वतःहून स्वतःचा एक बॉन्ड काय करतो? ब्रेक करून टाकतो. मला सांगा त्याने बॉन्ड ब्रेक केल्यामुळे काय होतं? जर या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन इकडच्या कार्बनकडे गेले असतील, तर तिकडच्या कार्बनकडे येणार निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. अशा केसमध्ये दोघंही अनस्टेबल झाले. आता तो अटॅक करणारा इथे इझिली काय करू शकतोय? अटॅक करू शकतो आहे. ओके? सो जेव्हा एखाद्या रिएजंटचा अटॅक होतो, तेव्हा डबल बॉन्डमधला एक बॉन्ड ब्रेक होतो आणि एक अनस्टेबल स्पेसिस फॉर्म होतो. ठीक आहे. सो हे जे तुम्हाला आता मी एक्सप्लेन केलंय, याचं थोडंसं कनेक्शन आपण आता मागच्या कॉन्सेप्टमध्ये बघू. इथे रीड करू काय दिलंय. ओके. हे काय सांगतं बघा. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट एक्सप्लेन डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन मल्टिपल बॉन्ड. सिंगल बॉन्ड नाही चालत. सिंगल बॉन्ड चालत नाही. तुम्हाला इथे काय लागतो? डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड लागतो. डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड म्हणजेच काय झालं? मल्टिपल बॉन्ड झालं. एकच मिनिट हां. डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर तुम्हाला हा इफेक्ट मिळतो. हां, इथे लिहूनच दिलं बघा. डबल ऑर ट्रिपल बॉन्ड. हा पहिला पॉइंट महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा नेहमी मल्टिपल बॉन्डमध्ये आपण शो करू शकतो. नंबर 2 पॉइंट. The complete transfer of pair of electron towards one of the atom in presence of attacking reagent is known as electromeric effect. म्हणजे बघा ना, आपण आत्ताच दाखवलं होतं कार्बन कार्बन डबल बॉन्ड दाखवला होता. जर समजा एखादा स्पेसिस याच्यावरती अटॅक करणार असेल तरच या बॉन्ड मधले दोघंही इलेक्ट्रॉन कुठल्या तरी एका ॲटमकडे जातात. आयदर लेफ्ट साइड और राइट साइड. पण लक्षात घ्या जाताना कुठला एक इलेक्ट्रॉन नाही गेलाय. पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तिकडे काय होत असते? शिफ्ट होत असते. आणि याच कॉन्सेप्टला म्हटलं तर इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आणि हा इफेक्ट फक्त कधी होतो? जेव्हा कोणीतरी अटॅक करणारा आलेला असतो. तुम्हाला सांगा अटॅक करणारा नसेल तर असं शिफ्टिंग ऑफ होणार आहे का? नाही होणार. हे शिफ्टिंग फक्त कधी होतं? इन प्रेझेन्स ऑफ अटॅकिंग एजंट. सो मला सांग मग हा परमनंट होणार आहे का? नाही. हा कसा असणार आहे? टेम्पररी इफेक्ट असणार आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज टेम्पररी इफेक्ट असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. सो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट इज टेम्पररी. मागचा पण बघितला इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट कसा होता? परमनंट होता. हा कसा आहे? टेम्पररी आहे. ओके. आता बघूया रेझोनन्स अँड हायपर कॉन्ज्युगेशन. दोनच कॉन्सेप्ट आपल्या डिस्कशनचा पार्ट बाकी आता. सो आता आपण डिस्कस करू पहिल्यांदा रेझोनन्सच्या बाबतीत. पुन्हा रेझोनन्सचे 2 टाइप असतात. नंबर 1 एक आहे पॉझिटिव्ह रेझोनन्स आणि दुसरा आहे निगेटिव्ह रेझोनन्स. मग पॉझिटिव्ह रेझोनन्स कोण दाखवतं आणि निगेटिव्ह रेझोनन्स कोण दाखवतं हे खूप महत्त्वाचं आहे. आता रेझोनन्स म्हणजे मला हे तुम्हाला नाही शिकवायचं आता, की समजा मी इथे एक दाखवलं तुम्हाला असं, की समजा एक बेन्झीन काढलंय असं आणि याच्यावरती समजा कोणीतरी एखादा स्पेसिस आहे. इथे समजा इथे ग्रुप आहे NH2 ग्रुप आणि NH2 ग्रुपकडे लोन पेअर असते. मग ते इलेक्ट्रॉन इकडे डोनेट करताय, इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग होतंय, नवीन-नवीन स्ट्रक्चर मिळतात. इथे कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येतो. हे सगळं माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. हे मला एक्सप्लेन करण्याची इथे आवश्यकता नाहीये. आता हाच निगेटिव्ह चार्ज पुन्हा पुढे जाणार, हे पुन्हा पुढे शिफ्ट होणार. हे एक्सप्लेन करायचं नाही आपल्याला. फक्त महत्त्वाचं काय आहे, की रेझोनन्स 2 टाइपचे आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. जे असे इलेक्ट्रॉन डोनेट करतात ना बेन्झीनच्या साइडला, त्यांना आपण म्हणतो पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवत आणि काही असे असतात जे बेन्झीनकडचे इलेक्ट्रॉन ओढून घेतात. फॉर एक्झाम्पल नायट्रो ग्रुप असेल. समजा मी दाखवला आहे N डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O मायनस आणि डाउन साइडला काय आहे? बेन्झीन आहे. आता इथे होतं काय माहिती आहे का? बेन्झीनकडचे जे डबल बॉन्डमधले इलेक्ट्रॉन्स आहेत, तेच इलेक्ट्रॉन हा ग्रुप काय करतो? स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बघा हे इलेक्ट्रॉन इकडे जातात, वरचे इलेक्ट्रॉन इकडे जातील. म्हणजे मला सांगा पहिल्या केसमध्ये तुम्ही बघितलं, वरतून इलेक्ट्रॉन खाली आले होते बेन्झीनकडे. म्हणून आपण दाखवतो की दे शोज पॉझिटिव्ह रेझोनन्स. पण हे खालचे बेन्झीनकडचेच इलेक्ट्रॉन वरती ओढण्याचा प्रयत्न करताय. मग यांना काय बोलतात? निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवत आहे असं बोलतात. पॉझिटिव्ह कोण दाखवतो आणि निगेटिव्ह कोण दाखवतं हा पार्ट महत्त्वाचा असेल. याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट तुम्हाला कोणी कोणी दाखवलाय. इथे NH2 दाखवलाय, OH आहे, NHR आहे, NHCO, CH3 आहे. या केसमध्ये OCH3 आहे, R ग्रुप आहे. म्हणजे अमाइन ग्रुप आहे, NH2 ग्रुप, OH आहे, NHR, NHCO, CH3, OCH3 सगळे R ग्रुप, मिथिल इथिल प्रोपिल सगळेच ऑल शोज पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. काय सांगतो याच्याबद्दल बघा. इलेक्ट्रोफाइल
Positively charged species will attack on ortho and para position when substituent ऑन बेन्झीन इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आता त्यांचा अजून एक महत्वाचा पॉईंट आहे. हे ग्रुपचे नाव तर आपण केलेच, पण सगळ्यात महत्वाचा एक पॉईंट सांगतो मी तुम्हाला. बघा ते काय सांगताय, खूप महत्वाचं सांगताय ते, की हे ग्रुप तुम्ही लक्षात ठेवाच, की हे काय आहे, दे शोज पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. पण बेन्झीनच्या वरती जर यांच्यापैकी कोणी प्रेझेंट असेल तर ते बेन्झीनची ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट करतात. अटॅक करणारा ग्रुप फक्त अटॅक कुठे करतो, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅक करतो. म्हणजे यांना मी ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप सुद्धा म्हणू शकतो. दुसरा ग्रुप आहे ज्याला बोलतो आपण निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. कुठले असे आहेत जो निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवत आहे. सो या केसमध्ये निगेटिव्ह रेझोनन्स दाखवणारा ग्रुप आहे नंबर 1 नायट्रो, सायनाइड ग्रुप, अल्डिहाइड ग्रुप, कार्बोक्सिल ग्रुप, सल्फोनिक ऍसिड आणि ते आर सी डबल बॉन्ड ओ आर याचा ईस्टर ग्रुप आहे. सो या केसमध्ये एवढे सगळे ग्रुप आहेत जे तुम्हाला निगेटिव्ह रेझोनन्स दाखवत आहे. आता यांच्यापैकी जर समजा बेन्झीनच्या वरती कोणी प्रेझेंट असेल तर ते बेन्झीनची कुठली पोझिशन ऍक्टिव्हेट करतात, मेटा पोझिशन ऍक्टिव्हेट करतात किंवा ऑर्थोपॅरा पोझिशन डीऍक्टिव्हेट करतात असं आपण म्हणले जाते. सो जर इलेक्ट्रोफाईलला अटॅक करायचा असेल तर इलेक्ट्रोफाईल अटॅक कुठे करणार, जर यांच्यापैकी कोणी प्रेझेंट असेल बेन्झीनवरती तर इलेक्ट्रोफाईल विल अटॅक ओनली ॲट मेटा पोझिशन वेन द सबस्टंट ऑन बेन्झीन इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. तर असे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असतील या सगळ्या ग्रुपला बोलतात इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. या सगळ्या ग्रुपला आपण बोलणार इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आर प्रेझेंट, if electron withdrawing groups are present over the benzene, then attacking group will attack only at meta position. And if electron donating groups are present on benzene, then attacking group will attack only at ortho and para position. खूप महत्वाची स्लाइड बरं का. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट मी मार्क करणार आहे. ठीक आहे, चला याच्या पुढे आपण जाऊया. आता आता काही विशेष नसेल त्या डिस्कशनच्या पार्ट, एक लास्ट डिस्कस करू, हायपर कॉन्ज्युगेशन. हे हायपर कॉन्ज्युगेशन बघा एक्झॅक्टली काय असतं. आता जर मी तुम्हाला एक स्ट्रक्चर दाखवलं, बरं हायपर कॉन्ज्युगेशन कोण कोण दाखवतं हा पहिले महत्वाचा पॉईंट. हायपर कॉन्ज्युगेशन इट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटन, फ्री रॅडिकल अँड अल्किन. हे हायपर कॉन्ज्युगेशन यांची स्टॅबिलिटी सांगतं, म्हणजे हायपर कॉन्ज्युगेशन यांच्यामध्येच दाखवता येतं, दुसऱ्यामध्ये दाखवता येत नाही. ओके, हायपर कॉन्ज्युगेशन एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटन, फ्री रॅडिकल अँड अल्किन. आता समजा मी ते कार्बोकॅटन दाखवलंय, चेक करा, हा एक कार्बोकॅटन तुमच्या समोर आहे. लुक ॲट दिस. हा एक कार्बोकॅटन दाखवलाय, या कार्बनवरती प्लस चार्ज आहे, कार्बोकॅटन मिळाला. आता या कार्बोकॅटनच्या शेजारचा जो कार्बन आहे, या कार्बोकॅटनच्या शेजारचा कार्बन, त्या कार्बनला चेक करा, नंबर ऑफ हायड्रोजन जोडले गेले, त्यांना आपण बोलतो अल्फा हायड्रोजन. आणि हे जे काही अल्फा हायड्रोजन या तिघांपैकी कुठेतरी एक हायड्रोजन त्या कार्बन सोबतचा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक करणार, या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन तिकडे शिफ्ट करतोय. का चाललंय, कारण त्याला काय करायचं माहिती का, या कार्बोकॅटनला स्टेबल करायचंय. मी एक काम करतो, बरं ठीक आहे, आता असं पण समजून घेऊ शकतो आपण. या कार्बोकॅटनला स्टेबल करण्यासाठी त्याच्या शेजारच्या कार्बनचा हायड्रोजन स्वतःचे इलेक्ट्रॉन काय करतो, ते पास करतो आहे, जेणेकरून सीसी मध्ये डबल बॉन्ड झालाय. आता मला सांगा, याच्यातले दोघे इलेक्ट्रॉन जर मी इथे वापरून घेतले असतील, मी पुन्हा दाखवतो, इथे तुम्हाला दिसत नसेल मी काय बोलतोय, मी तुम्हाला एका सेपरेट स्लाइडवरतीच दाखवतो, असं डायरेक्टली कळणार नाही. मी सेम स्पेसिस पुन्हा ड्रॉ करतोय बघा. ओके, इथे दाखवतो मी असं एच सी एच एच, इथे दाखवलंय सी, इथे आहे एच एच आणि इथे चार्ज आहे पॉझिटिव्ह. म्हणजे हा कार्बोकॅटन मी जसं मागे घेतलाय सेम तसंच मी यूज केलाय. आता हा हा कार्बोकॅटन कसा आहे रे, हा कार्बोकॅटन आहे अनस्टेबल. हा कसा आहे अनस्टेबल, ऑब्व्हियसली त्याला काय व्हायचं स्टेबल. आता त्याला स्टेबल होण्यासाठी काय होतंय बघा, त्याच्या शेजारचाच कार्बन ज्याला बोलतो आपण अल्फा कार्बन, अल्फा कार्बनकडचा कुठलाही एक हायड्रोजन, या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन आपण इकडे काय करतोय, असे पास करतोय. मला सांगा, या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन असतात दोन, आणि ते दोघंचे दोघं इलेक्ट्रॉन आपण इकडे पास केले तर हा बॉन्ड आता ब्रेक होऊन जाईल आणि या इथल्या सिंगल बॉन्डचं काय होणार, डबल बॉन्ड, जे आपण पुढे दाखवू आता. सो नवीन स्ट्रक्चर तुम्हाला दिसताना असं असणार आहे, एच सी एच, सिंगल बॉन्डचं झालं डबल बॉन्ड सी एच एच. आता मला सांगा, हा जो कार्बन होता कार्बोकॅटन, त्याला आधी किती बॉन्ड होते, 1 2 अँड 3. आता चेक करा त्या कार्बनला बॉन्ड किती झाले, त्या कार्बनला बॉन्ड झाले किती, 1 2 3
अँड 4. आता मला सांगा कार्बनचे 4 बॉन्ड झाले, तो काय झाला? स्टेबल झाला. पण तो तर स्टेबल झाला, पण त्याच्या शेजारी असणारा जो हायड्रोजन आहे, त्याच्या शेजारी हायड्रोजन, त्याच्यावरती प्लस चार्ज आहे. हा कसं काय स्टेबल होणार आता? तो तर अनस्टेबल झाला वरचा हायड्रोजन. म्हणजे त्या हायड्रोजनने त्या कार्बनला स्टेबल करण्यासाठी स्वतःचे इलेक्ट्रॉन देऊन टाकले आणि स्वतःच काय होऊन गेला? अनस्टेबल. मग या अनस्टेबल हायड्रोजनला आता आपल्याला काय करायचंय? स्टेबल करायचं. आणि त्याला स्टेबल करण्यासाठी आता मदत कोण करणार? त्याच्या शेजारचा हायड्रोजन. हा शेजारचा हायड्रोजन या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन इथे पास करून देईल. जेणेकरून तुम्हाला एक नवीन स्ट्रक्चर दिसेल आता. एच सी एच डबल बॉन्ड सी एच एच. आणि जो शेजारचा हायड्रोजन होता ना इथे, ज्याने इलेक्ट्रॉन पास केले, आता तो झाला काय? अनस्टेबल. आता या या अनस्टेबल हायड्रोजनला मी याच्याबद्दल बोलतोय. या अनस्टेबल हायड्रोजनला स्टेबल कोण करणार? त्याच्या शेजारचा हायड्रोजन. हा शेजारचा हायड्रोजन इथे काय करणार? त्याला इलेक्ट्रॉन देऊन टाकणार. हे कसं होतंय ते दाखवूया आपण. So this hydrogen passes this electron toward this side. इथे इलेक्ट्रॉन पास केल्यामुळे बघा काय होतंय? एच सी एच डबल बॉन्ड सी एच एच आणि इथे एक एच बाकी आहे, त्याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. आता बघा हा झाला अनस्टेबल, वरचा काय झाला? स्टेबल होऊन गेला. आता मला सांगा या हायड्रोजनला स्टेबल कोण करणार? हा बॉन्ड आता इथे काय करायचा? पुन्हा शिफ्ट करायचा. आणि तुम्ही जर हा बॉन्ड इथे शिफ्ट केला तर तुम्हाला पुन्हा हे पहिलं स्ट्रक्चर मिळणार आहे. सो अशा वेळेने काय होत असतं? हायपर कॉन्ज्युगेशन होत असतं. आणि या हायपर कॉन्ज्युगेशनमुळे बघा कार्बनला पण थोड्या वेळ स्टॅबिलिटी मिळाली, त्यावेळेस हा अनस्टेबल झाला. पण याला स्टेबल करण्यासाठी हा अनस्टेबल होतोय, वरचा स्टेबल होतोय. म्हणजे कोणी ना कोणी अनस्टेबल होतो, पण त्याला लगेच कोणीतरी दुसरा स्टेबल पण करून टाकतो. जेणेकरून सगळ्यांना पार्शियली काय मिळते? स्टॅबिलिटी मिळते. सो अशी स्टॅबिलिटी कधी पॉसिबल असते? बघा इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगतोय. सो डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा बॉन्डिंग इलेक्ट्रॉन ऑफ अल्फा सी एच बॉन्ड टुवर्ड्स अनसॅच्युरेशन म्हणजे डबल बॉन्ड इज नोन ॲज हायपर कॉन्ज्युगेशन. सो हायपर कॉन्ज्युगेशन काय एक्सप्लेन करतं? इट एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, फ्री रॅडिकल अँड अल्किन. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय की विच ऑफ द फॉलोइंग शोज हायपर कॉन्ज्युगेशन, विच ऑफ द फॉलोइंग डू नॉट शो हायपर कॉन्ज्युगेशन. सो हायपर कॉन्ज्युगेशन कोणामध्ये पॉसिबल आहे? कार्बोकॅटन, फ्री रॅडिकल अँड अल्किन्स. सो दिस इज द एंड ऑफ दिस सेशन. याच्यामध्ये आपला एवढाच टॉपिक आपला पेंडिंग होता. हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. ओके. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय काम करणार? मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, कुठलंही वन शॉट लेक्चर बघितलं असेल तर इमिजिएटली पहिला टास्क बघा, कुठल्या स्टुडंटचा पहिला टास्क नेहमी हाच असला पाहिजे, की त्याने स्टडी करताना वन शॉट लेक्चर बघितलं पाहिजे आणि इन्स्टंटली त्याच दिवशी वन शॉट लेक्चर संपल्यानंतर इमिजिएटली त्याने PYQs सॉल्व्ह केले पाहिजे, जे की CET 2021, 2022 आणि 2023 इयरचे असतील. ज्या स्टुडंटचा स्कोर आत्ताही केमिस्ट्रीमध्ये वाढत नाहीये आणि त्यांनी जर हे जरी फॉलो केलं, याच्यावरती जरी त्यांनी 100% कमांड आणली, तर मी सांगतो की बऱ्यापैकी CET मध्ये चांगला स्कोर तुमचा होऊ शकतो. ठीक आहे. सो चला आजचं आपण इथे सेशन स्टॉप करूया. आपलं जे पुढचं चॅप्टर आहे हायड्रोकार्बन, तर हायड्रोकार्बन मी शक्यतो वन शॉट द्यायचा प्लॅन करतो किंवा त्याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करायला लागेल, कारण मोठा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अल्केन, अल्कीन, अल्काईन, ॲरोमॅटिक्स, कंपाऊंड खूप सारं बघायचं आहे. ठीक आहे. सो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हायड्रोकार्बन मिळणार. ठीक आहे. व्हिडिओला लाईक पण करा.